हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण खूप सिंपल पण अगदी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुगाची खिचडी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये 2 चमचे भरून इतका आपण तूप घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या ठेचलेल्या। थोडीशी लसूण अशी गोल्डन व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा। जिरं मोहरी अगदी मस्त असं तडतडलं की त्यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं साधारणतः आपण इथे टाकलेले आहेत। त्यानंतर अगदी बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो टाकायचा आहे। तुम्हाला कांदा टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो, पण कांदा टोमॅटोने ह्याला खूप छान चव येते। त्याच्यानंतर आपण साधारणतः 1 चमचाभर इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये टाकणार आहोत आणि आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपण पाव चमचा हळद यामध्ये टाकणार आहोत। आता हे अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग आपण धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। हे सगळं आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। हा जो पेला तुम्ही पाहता या पेलाच्या मापानेच आपण तांदूळ आणि मुगाची डाळ घेतलेली। अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं 1 वाटीचं माप आपण घेतलेलं, त्यामुळे 1 वाटीसाठी आपण इथे 3 वाटी इतकं पाणी टाकणार आहोत। तुम्हाला जर खिचडी एकदम पातळ हवी असेल तर तुम्ही 4 वाटी पाणी टाकू शकता। आता हे मिक्स केल्यानंतर ह्याला एक बॉईल येऊ देऊयात। अगदी मस्त अशी उकळी इथे आलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा इतकं हिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही हिंग फोडणीला सुद्धा टाकू शकता। हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता झाकण लावायचं आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला। आपण इथे कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्यात। कुकर थंड झाल्यानंतर आता आपण कुकर उघडलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी गरमागरम अशी मुगाची खिचडी बनवून तयार आहे। छान मस्त ओलसर खिचडी झालेली आहे। काहींना यापेक्षा सुद्धा ओलसर खिचडी आवडते तर तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त टाकू शकता अजून ओलसर हवी असेल तर। सध्या थंडीच्या दिवसामध्ये ही गरमागरम खिचडी खायला खूप छान लागते आणि तुम्ही जर आजारी असाल तर डेफिनेटली बाकी काही खाण्यापेक्षा अशा पद्धतीने खिचडी बनवून खा, नक्कीच बरं वाटेल। चला तर मग पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।